स्वागत आहे परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज काही जास्त स्वयंपाक बनवायचा नव्हता, फक्त भात बनवायचा होता. मग म्हटलं भात तोच मसाले भात काय, म्हणून आम्ही वांगी भात करायचं ठरवलं. वांगी भात का तर सकाळीच वांगीची आमटी बनवण्यासाठी वांगी चिरलेली, मग आता त्या वांग्याचं करायचं काय म्हणून ही वांगी बघा चिरलेली. आता मग ह्याचा वांगी भात बनवायचा. मग खलबत्त्यात आलं लसणाची पेस्ट करून घेतली, वांगीच्या फोडी बघा अशा उभ्या करून घ्यायच्या. आणि इथं कांदा चिरून घेतलाय, टोमॅटो एक चिरून घेतलाय, कढीपत्ता घेतलाय आणि आलं लसणाची अशी खलबत्त्यात बारीक वाटून घेतलेली पेस्ट आहे. तुम्ही मिक्सरमध्ये देखील करू शकता. इथं काही बेसिक मसाले घेतले जसं की जिरं मोहरी आपण घेतला, इथं काळा मसाला, हिंग, सांबर मसाला, हळद, गरम मसाला, थोडीशी मिरची पावडर. सांबर मसाला जर अवेलेबल नसेल ना तर महत्त्वाचं म्हणजे ह्या वांगे भाताला ना उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ, धने, मिरची पावडर भाजून एक पावडर बनवली जाते, तो मसाला त्यासाठी वापरला जातो. पण एवढा वेळ नव्हता त्याच्यामुळे आम्ही सांबर मसाला घेतलेला. आता आपण इथं कुकरमध्ये भात करणार आहे, तर कुकर गरम करायला ठेवलं, त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं. तेल थोडंसं हलकं गरम झालं ना की मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान तडतडून द्यायची. मोहरी तडतडली की तिचा कडवटपणा जातो. मोहरी तडतडली की जिरे टाकायचे. जिरे ही छान फुलले पाहिजेत तर त्याची चव छान येते, नाहीतर कडवट लागतं. आता जिरे परतले की घालून घ्यायचा कांदा. इथं आपण मोठे 2 कांदे घेतलेले आहेत. कांदा आता आपल्याला छान असा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा. कांदा परतताना गडबड करायची नाही. आणि खरोखर हा भात ना चवीला एवढा भारी लागतो ना की शिल्लक राहत नाही, इतका भारी लागतो. आणि ह्याच्याबरोबर ना भाजी बनवायची काही गरज नाही, कारण आपण ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळे मसाले वापरलेत, त्यामुळे भाजीचं काम ही हा भात करतो. त्याच्यामुळे एका दगडात 2 पक्षी मारले जातात असा प्रकार आहे हा. थोडासा कांदा भाजत आला की हिंग घालून घ्यायची. हिंग बी तेलाबरोबर छान अशी परतून घ्यायची. हिंग थोडीशी सुरुवातीला घातली तर तेल जास्त तापल्यामुळे ते करपू शकते. आता कढीपत्ताही आपण आत्ता घालतोय. सुरुवातीला घातला तर सगळीकडे बाहेर तेल उडतं, त्याच्यामुळे कढीपत्ताही आत्ता घालून घ्यायचं. कांद्याबरोबर छान असं हिंग आणि कढीपत्ता परतून घ्यायचं. आणि तुम्ही ना एक वेळ हा भात नक्की बनवून बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आता कांदा तर आपला इथं भाजत आला आहे. कांदा भाजत आला की टोमॅटो घालून घ्यायचा. टोमॅटो ही छान परतून घ्यायचा. आणि टोमॅटो भाजण्यासाठी का नाही याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं, म्हणजे काय होतं टोमॅटो लवकर गळतो आणि पटकन भाजला जातो. आता इथं आपण चवीनुसार थोडं थोडं करत मीठ घालतोय. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार भात किती बनवणार आहे ह्याच्यानुसार मीठ घालू शकता. आता इथं मीठ घातल्यामुळं का नाही आपला टोमॅटो एक 5 ते 10 मिनिटात लगेच शिजतो. कांद्याबरोबर टोमॅटोही छान शिजून घ्यायचा. कच्चे मसाले ठेवा द्यायचे नाहीत, नाहीतर भाताची चव बिघडते. मसाले छान असे भाजून घ्यायचे. छान असा टोमॅटो भाजलेला आहे. आता टोमॅटो भाजून झाला की आलं लसणाची पेस्ट करून घ्यायची. आलं लसणाची पेस्ट ताजीच वापरायची, म्हणजे ना त्याचा स्वाद आणि चव छान येते, एक नंबर भातात. आता सगळे मसाले आपले भाजले गेलेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला वांगी घालून घ्यायचे आहेत. आणि बघा इथं गावाकडे अशी तवली असते, आमच्याकडे डिचकी म्हणलं जातं, त्याच्यात आपण वांगे घालून घेतलेत. अशी डिचकी भरून वांगी घेतलेली ते आता घालून घ्यायची ह्याच्यात. आणि तीही कांदा आणि टोमॅटो बरोबर छान अशी 1 मिनिटभर परतून घ्यायची, म्हणजे ना शिजायला पटकन शिजली जातात ती वांगी. ही छान शिजले की आपल्याला आता त्याच्यामध्ये कोरडे मसाले घालून घ्यायचेत. कोरडे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचेत. मसाले भाजताना गडबड अजिबात करायची नाही. हे बघा हे सुके मसाले आहेत. आता सुके मसाले घालून घेऊयात. सुके मसाले आपल्याला 1 मिनिटभर त्याच्याबरोबर भाजून घ्यायचेत. आता बघू शकता आपले सुके मसाले आणि वांगी छान असं मिक्स झालेले आहेत आणि कसलं भारी दिसतंय तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ घालायचा आहे. तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता, कोलम, इंद्रायणी, बासमती कोणताही घाला, तो तुमच्या आवडीनुसार राहील. आम्ही इथं इंद्रायणी तांदूळ घेतलाय, तो घालून घेतलाय. आणि छान असं आता मीठ वगैरे टेस्ट करायचं, त्या भाताच्या हिशोबाने पाणी घालायचं आणि कोथिंबीर थोडीशी घालून घ्यायची. छान असं मिक्स करायचं. आता भात शिजतोय तोपर्यंत आम्ही खेळून घेतोय तर पत्त्याचा डाव. जोकर आहे का? भात शिजल माग होय. भात शिजलाय का? शिजलाय. भात शिजून थोडासा पत्त्याचा डाव आहे आमचा. हे बघा हिला लय लागायला लागलाय, आता काही जादू करते काय माहिती. चिटकुळ आहे माझं इथं माझ्यापाशी. काय नाही चिटकुळ बिटकुळ. हा माझ्याकडे 4-5च पानं राहिली फक्त. कोणतरी भिकारी होणार. माही तुझ्याकडे किती येते? झालं ना? भासायचं थोडं. टाक. येस आपल्याला बहुत पैसे भेटलेले आहेत आता. पैसा सांग पैसा. हे बघा हे सारखं हिच्याकडे जोकर असते. जोकर आहे सॉरी होय माही सारी उमर में जोकर. आणि टाकी माहिती तिकडे 2 पानं राहिले. माहीला लागणार आहे डाव का सांग बरं. बाई पान टाकू नका मालकीन बाई. मालकीन बाई पान टाकू नका.
पान टाकताना नको नको, हे बघा हिला पान टाकून देत नाही, नको नको वाचवा. तो लक्षाचा पिक्चर उडला. अशी बनवून मी सारखं सारखं त्याच हातापाशी काय त्याची मजा बघा. चावायला लागले की नाही आता. हा बस नको लगेच सोडत. इथं पत्त्याचा डाव झाला आणि भात देखील शिजलेला आहे. आता दुपारी 1 वाजलेला, त्याच्यामुळे भूक तर सगळ्यांना लागलेली. मग काय, घेतला कुकर खाली आणि घेतला भात वाढायला. बघू शकता भाताचा कलर, रंग आणि असा वाफाळता भात, त्याच्यावर गरमागरम भात, त्याच्यावर तुपाची धार आणि सोबतीला लोणचं. हे 1 नंबर कॉम्बिनेशन आहे. आणि अगदी साधं जेवण असलं ना तर पोट भरतंय. आणि एक वेळ नक्की बनवून बघा. आमच्यात तर सुरुवातीला वांगे भात म्हणल्यावर सगळ्यांनी नाकं मुरडलेली, हे कसा लागेल. पण काय नाही, 1 नंबर भात झालेला. ह्याच्याबरोबर भाजीची गरज लागली नाही. सुरुवातीला जे मेंबर नको नको म्हणत होते ना, त्यांनी असा ना 3-4 वेळा दाबून खाल्लाय भात, तरी बी नाही म्हणत अख्खा आता कुकर संपत आला होता. बघू शकता. आणि काय मेंबरचा व्हिडिओ चालू झाला की लाजायचं का मस्त. आणि आम्ही 7-8 जण होतो भात खाताना. आणि दोन जण होते मम्मी पप्पा, त्यांचा उपवास होता, त्यांना खिचडी बनवलेली. आणि बघता का नाही कुकर तळाला गेला. असा होता आजचा व्हिडिओ.